ज्या ताईंना समजलंच नाहीये त्या ताईंसाठी आपण अजून सेपरेट क्लासेस घेणार आहोत. भरपूर वेळ आहे आपल्याकडे, काही काळजी नका करू. पण तिथं मात्र मी अपेक्षा असेल की तिथं कुठल्याही एक्सपर्ट ताईंचा विचार करणार नाही आपण. त्या ताईंना पूर्ण परत बेसिक पासून सर्व शिकवलं जाईल. पुन्हा परत आपण उद्याचा असा संकल्पना होती, जर आजची आपली कन्सेप्ट क्लिअर झाली, आजचा जो आपला पार्ट आहे, तिसरा पार्ट आहे, तर आपल्याला एक महामॅरेथॉन बॅच उद्या घ्यायची आहे, की त्याच्यामध्ये आपली काय होईल, सर्व पहिल्यापासून पार झिरो लेवल, त्याच्यानंतर झिरो लेवलचे कॅल्क्युलेशन, इन हाऊस फॉर्म्युला, ऍडिशन फॉर्म्युला, नंतर नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, नंतर आत्ता जो शिकतोय हे पुन्हा परत रिपीट होईल. आणि पुन्हा परत ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी डिटेलिंग होईल. तर आज इकडे लक्ष द्या. आपण एक छोटंसं कॅल्क्युलेशन करत होतो मी आता, जेव्हा किचन रूम मध्ये होतो तेव्हा. इकडे लक्ष द्या. 55, इकडे लक्ष द्या. 55 करून घ्या सर्वजण. 55. आणि जर 55 मधून मला सबस्ट्रॅक्शनचे पण फॉर्म्युले आले पाहिजे, सबस्ट्रॅक्शनचे पण कॅल्क्युलेशन आले पाहिजे. आणि मग जर माझा हा 5 आहे, हा माझा राईट हँड आहे म्हणून 5 आहे. राईट हँड करून घ्या, फक्त एकच हात करा, एक हाताला राईट हँडवर 5 आहे. या 5 मधून मला जर -1, -2, -3 आणि -4 जर करायचा असेल, तर इथं माझ्याकडे अवेलेबल नाहीये. कारण मला कुठलाही अंक नाहीये लोअर बिट्स मध्ये, तर मी -4 डायरेक्ट करू शकत नाही, -3 मी डायरेक्ट करू शकत नाही, -2 डायरेक्ट करू शकत नाही. हे स्वतःला कमांड करा, असं स्वतः करा. कारण इथं झिरो आहे, या लोअर बीटवर झिरो आहे, पण अप्पर बीटवर 5 आहे. लोअर बीटवर झिरो आहे आणि अप्पर बीटवर 5 आहे. मग जर मला -1 करायचं असेल तर पुन्हा परत थेरी तीच आहे. पण मुलांना पुन्हा परत समजून सांगायचं, बाळांनो, आपण नेहमी बघितलं होतं की जेव्हा गरज असते तेव्हा फ्रेंड कसा असतो, उलटा असतो, तो रिव्हर्स कंडिशन मध्ये असतो. म्हणून जर मला -1 करायचं, मनातल्या मनात विचार करा, जर मला -1 करायचं असेल तर त्याचा फ्रेंड काय असणार आहे? बोला बरं मनातल्या मनात. जर मला -1 करायचं तर त्याचा फ्रेंड असणार आहे +4. असं बोला. जर मला -1 करायचं असेल त्याचा फ्रेंड असणार आहे +4. मला -2 करायचा आहे, बोला सर्वजण. कारण हे बघा, प्रेझेंटेशन स्वरूपात शिकण्यापेक्षा फक्त मेन डोक्यात आपल्याला इम्पॉर्टंट इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. -2 करायचा आहे तर त्याचा फ्रेंड काय असणार आहे? -2 चा फ्रेंड असणार आहे +3. बोला सर्वजण, काय असणार आहे? +3 असणार आहे. आणि जर मला -3 करायचा आहे, -3 करायचा, तर त्याचा फ्रेंड काय असणार आहे? +2 असणार आहे. -3 चा काय फ्रेंड असणार आहे? +2 असणार आहे. आणि जर मला -1 करायचा आहे, त्याचा फ्रेंड असणार आहे +4 असणार आहे. मग पुन्हा परत मी थोडंसं इथं चेंज करतो. इकडे लक्ष द्या सर्वजण, आता थोडंसं लक्ष द्या. जर आता आपण साईन वाईज गेलो, म्हणजे साईन टाकली, +4 -1, असं आपल्याला थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. म्हणजे प्लीज इकडे लक्ष द्या. +4 चा फ्रेंड -1 बोललो पाहिजे आपण आता सर्वजण. बोला सर्वजण. +4 चा फ्रेंड -1. +3 चा फ्रेंड -2. +2 चा फ्रेंड -3. +4 चा फ्रेंड -1. -1 चा फ्रेंड +4. असं उलट पण बोलता आलं पाहिजे. जर मी तुम्हाला सांगितलं -3 चा फ्रेंड, +2. आणि हे थोडंसं आता तुम्हाला लक्षात येईल की याला ब्रेनची जिम का म्हणतात, याला रिकॉल सेन्स स्ट्रॉंग का होतो. कारण आता मात्र इथं थोडं पहिली सिटी म्हणतो ना आपण आता, की घरी छान जर मला फोडणीची चांगली खिचडी खायची असेल तर छान सिटी वाजल्याशिवाय त्याची टेस्ट आपल्याला कळतच नाही की छान बनते की नाही. आता भरपूर शिट्या वाजायला लागतील. आणि म्हणून मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की इथं मिस्टेक व्हायला लागतात. म्हणजे शिटी वाजायची वेळ आली आता. शिटी वाजवायची वेळ आली म्हणजे काय, की लेवल 4 मध्ये, इकडे लक्ष द्या, लेवल 4 म्हणजे काय? M2. इकडे लक्ष द्या, लेवल 4 म्हणजे काय? M2. आणि लेवल 2 म्हणजे B2. इथं बऱ्याच सिट्या वाजायला लागतात. आणि शिट्या वाजायला लागल्या की मग 5,000चे ब्रँडेड शूज पण काय व्हायला लागतात? चावायला लागतात. इकडे लक्ष द्या, चावायला लागतात. आणि मग अबॅकसचा जो ट्रेंड आहे, इकडे लक्ष द्या, अबॅकसचा ट्रेंड मी पहिले पण सांगितलं, की जर 100 मुलं अबॅकसला ऍडमिशन घेत असतील तर त्याच्यातले फक्त 45 किंवा 35 मुलंच फक्त 8व्या लेवलला पोहोचतात. हा 17 वर्षाचा अनुभव सांगतोय. 17 वर्षाचा नाही, हा लाखो विद्यार्थ्यांचा स्टॅटिस्टिक सांगतोय. म्हणजे 5,000 रुपये फी जरी घेतली पूजाताई, 2,000 जरी घेतली, 10,000 जरी घेतली, तर आमच्या दोंडाच्याला 19,000 घेतात, ज्या काय मला रोशनीताईंनी सांगितलं.
दोंडाच्याला 19,000 शिवाय ऍडमिशनच होत नाही. तर ते दोंडाच्याला जरी 19,000 भरलं, तरी ते मुलं 8व्या लेव्हलपर्यंत जर 100 मुलांनी ऍडमिशन घेतलं असेल, तर ते 8व्या पर्यंत किती पोहोचतात विद्याताई? फक्त 35% मुलं पोहोचतात. त्याचं कारण काय? इथं मात्र सिटी वाजायला लागते. म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिटी? इथं खऱ्या अर्थाने मेंटल अरिथमेटिकचं ब्रेनची एक्सरसाइज व्हायला लागते. मिस्टेक्स पण होतात, पण मी पुन्हा परत तुम्हाला सांगितलं, की आपल्याला ब्रेन ट्रेनचे इतके परफेक्ट टीचर बनवायचे आहेत. मुलांच्या डोक्यावरून हात फिरून, त्यांना थोडंसं गोंजारून, त्यांना सांगायचं, "बाळा घाबरू नको. वेळ आली तर आपण अजून 15 दिवस जास्त लेव्हल करू. आपण 3 महिन्याची लेव्हल लागल्या 4 महिने करू. पण तुला हे जिंकायचंय. तुला हे करायचंय." कारण काय होते सवय माहिती का मुलांना? मध्येच ड्रॉप करायची सवय लागते आणि अशी फक्त अबॅकसच नाही हं. त्यांना तुम्ही स्विमिंगला टाका. सुरुवातीला फक्त आहे ना पॅन्ट घेईपर्यंत, कॅप घेईपर्यंत, गॉगल घेईपर्यंत फार हौस असते. 2-4दा नाकातोंडात पाणी गेलं, की म्हणतो ते स्विमिंगचं पाणी आहे ना, त्याच्याने माझा कलर काळा होतोय. असं म्हणून बहाणे बनायला लागतात. पण बिचारे ज्यांना करायचंय ना, ते किती काळे हो, किती गोऱ्याच्या पार ब्लॅक झाले तरी चालतील, पण ते स्विमिंग करतात म्हणजे करतात. कारण आयुष्यात बहाणे बनवणारे ड्रॉप करतात आणि पुन्हा परत कुठेतरी बहाणे बहाणे मग प्रत्येक क्षेत्रात असे बहाणे शोधायची सवय होते. पण पुन्हा परत म्हणून एक मंत्र आहे 5S प्रिन्सिपल मी जॅपनीज मेथडमध्ये सांगत असतो. 1S, 2S, 3S आणि 5S सातत्य. त्याला कंटिन्यूटी म्हणतो आपण. सातत्याला कंटिन्यूटी म्हणतो. हे तत्व ज्या माणसाने वापरलं, तो प्रत्येक क्षेत्रामध्ये हायेस्ट लेव्हलला सक्सेसफुल म्हणजे ज्याला म्हणतो ना, की त्याने त्याच्या आयुष्यात अतिउत्तम यश साध्य केलं. ते लक्षण असतं सातत्यबद्ध. काही करा, पण सातत्यबद्ध करा. सो पुन्हा थोडंसं लेक्चर झालं, पण परत पॉइंटवर जाऊ. पुन्हा परत 5 ॲज इट इज 5 -2. -2 ला लगेच आपल्याला आठवलं पाहिजे +3 -5. म्हणजे -2 चा फॉर्म्युला काय झाला? सर्वजण बोला. प्ल -2 इज इक्वल टू +3 -5. +1 बघा डायरेक्ट अवेलेबल. +1 डायरेक्ट अवेलेबल. अगेन +1. 1 इज हिअर? नो. पण +1 चा फॉर्म्युला काय आहे? -4 +5. -3. इथं -3 आहे का? नाही होऊ शकत. मग